खरंच कळत नाहीये मी काय करावं. सारंग माझं अजिबात ऐकत नाही. मी खूप विरोध करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो सावलीला भेटतोच आहे. याला कसं थांबवायचं मला सांग ना. याला नाही थांबवू शकत आपण, पण सावलीला थांबवू शकतो ना. केला, तिला थांबवायचा सुद्धा प्रयत्न केला पण सारंगच ऐकायला तयार नाहीये. हाच तिचा पिच्छा सोडत नाहीये. काहीही करून तिला भेटतोय. मला तर तूच सांग मी काय करू. माझं डोकंच चालत नाहीये. कम ऑन तिलोत्तमा, रिलॅक्स. जिथे तुझी वैचारिक शक्ती संपते ना, तिथे या भैरवीची सुरू होते. मला चांगलं माहिती आहे सावलीला सारंगच्या आयुष्यातनं कसं बाहेर काढायचं ते. सारंगच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुझी साथ द्यायला तयार आहे तिलोत्तमा. तू काळजीच करू नकोस. सावलीची सावली सुद्धा आता मी सारंगवर पडू देणार नाही. आय प्रॉमिस. सावलीला मी सारंगच्या आयुष्यातनं कायमचं बाहेर फेकून देईन. पण त्यासाठी तुला आपलं सगळं जुनं वैर विसरून माझ्या मैत्रीचा स्वीकार करावा लागेल. दुसरा कुठलाच मार्ग उरलेला नसेल तर मॅम, असं किती वेळ बसणार आहात तुम्ही? कालपासून तुमची झोप सुद्धा झाली नाहीये. मी आहे ना इथे. तुम्ही घरी जा, फ्रेश वाटेल. चहा कॉफी आणू का? बबलू, काय चाललंय तुझं? तुला सुचतं कसं रे हे सगळं? हा, चहा कॉफी? इथे परिस्थिती काय? तू काय बोलतोयस? माझं जर का ऐकलं असतात ना तुम्ही लोकांनी तर आज ही पाळी आली नसती. काय गरज काय होती सारंगला तिथे कार्यक्रमाला जायची मला सांग. ओबी स्टेजवर पहिल्यांदा गाणार होती, तर तिचा उत्साह वाढवण्यासाठी तो गेला होता. आणि काय केलंय, फक्त बापपर्यंत कर्तव्य पार पडायला निघाला होता. कर्तव्य? कसलं कर्तव्य? हं? त्याला चांगलंच ठाऊक आहे हे गाणं वगैरे मला चालत नाही. त्या गाण्याने एकतर माझं घर उद्ध्वस्त केलं, तरी सुद्धा सारंगनी कायम त्या गाण्याला सपोर्ट केला. आणि आज ही त्याची अवस्था आहे ना, ती त्या गाण्यामुळेच आहे. तू सुद्धा कबूल करशील. ती सावलीनं मला अजिबात आवडत नाही बबलू. ज्या ज्या गोष्टीने ती स्पर्श करते ना, त्या त्या गोष्टींचा विनाश करून टाकते ती. असं प्लीज ऐकशील? मी हात जोडून विनंती करते, प्लीज सारंगला सावलीपासून लांब ठेव. मला यापुढे आता अजिबात धोका पत्करायचा नाहीये. एक विचारू? नको. जे सांगितलंय तेवढं कर बबलू. तर विचार, भैरवी माई आल्या होत्या त्या कशासाठी? सारंगच्या अपघाताबद्दल तिला कळलं म्हणून त्याला बघायला आली होती. बघायला आल्या होत्या? मग तुम्ही हात मिळवणी का केली? काय? तुम्हाला माहिती आहे ना आपल्या कुटुंबाला किती त्रास दिलाय तो, तरी तुम्ही तिची साथ देताय. कशासाठी? मी तिची साथ देत नाहीये. काय बोलतोयस तू बबलू? कळतंय का तुला? चांगलंय, मग साथ देत नाही मग चांगलंय. विचार सुद्धा मनात आणून देऊ नका. तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे. उद्या तुमच्याशी गोड बोलेल, तुम्ही विश्वास ठेवाल, आणि उद्या अडकला तर तिथून बाहेर पडायला मुश्किल आहे. तुम्हाला जुनी खेळी तर माहिती आहे तिची. पुन्हा पश्चाताप होईल तुम्हाला. झालं तुझं बबलू. आता तू मला सल्ले देणार? माझं आयुष्य मी कसं जगायचं, माझ्या आयुष्यात काय काय निर्णय घ्यायचे ते मला घेता येतात. तुझी मदत नकोय मला. जाशील? मी माझ्या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करू शकेन, अगदी काहीही.
आयुष्यातलं पहिलं प्रेम सुद्धा मी तुझ्यासमोर व्यक्त केलंय सावली. देवाने नेहमी आपल्याला एकत्र राहण्याचा प्रयत्न केला, पण आपल्यालाच ते नाही कळलं. हे बघितलंस ना तू? तुझा हट्ट होता ना हिच्याशी लग्न करायचा, बघितलंस? हा तुझा हट्ट आपल्या घराला कसा भावला ते बघितलंस ना? विनंती करते तुझी काळी सावली आमच्यावर नकोय. तू ते अंध मुलांच्या कार्यक्रमासाठी टेंडर भरलं होतंस, ते पटकन मागे घे. हे टेंडर तुला कधीच मिळणार नाही सावली. आज बघ. आयोजकांचा फोन होता, टेंडर नाही मिळाला. वाटलेलंच मला. दुसऱ्या कोणालाच मिळालं नाही, कारण ते टेंडर स्वर सावली गुरुकुलला मिळालं. आणि सावली अबीरची परीक्षा संपली की मी त्याला घरीच घेऊन येतो. सावली तिकडे कंटाळा येतो एकटा, येऊ दे ना त्याला. आमचं सगळं प्लॅनिंग आधीपासून ठरलं असतं बघ. माझा पेपर संपल्यानंतर काय करायचं, कुठे जायचं ते आम्ही आधीच प्लॅनिंग केलं असतं. हे जे काही चाललंय ना तुझं ते खूप वाईट आहे, आणि याचे परिणाम तुलाच नाही तुझ्या कुटुंबाला सुद्धा भोगावे लागणार आहे, तेवढे लक्षात ठेव. तू त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा आल्यापासून त्याच्या आयुष्यात फक्त आणि फक्त संकटच येत आहेत. माझ्या सारंगाला आता कधीच नाही द्यायचं.